हाय, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ सायंकाळ. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर चला, आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामुळे भरपूर काही सेवा करत असतील. तर मी सुद्धा गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे. 3 दिवस झाले मी चालू केलेलं आहे. तर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता. आज तर मी पहाटे उठलेले, 4:15 ते 4:30 उठले असेल. सकाळी लवकर उठून वाचन केलं की खूप छान वाटतं. त्यामुळं तसं सकाळी आवाज पण नसतो, दंगा नसतो आणि जे वाचलेलं असतं ते लक्षातसुद्धा आपल्या येतं. त्यामुळे सकाळी वाचलेलं बरं वाटतं. आज सकाळीच लवकर उठलेले मी. एकदा लवकर उठायचं होतं, एकदा नाही होतं. मग जर लवकर उठले तर कंटिन्यू वाचते, नाही उठले तर मग 2 टप्प्यामध्ये वाचते, कारण पर्याय नाही. स्त्रीचा डबा असतो, परत घरातली बाकीची कामं सगळी राहतात. मग त्यामुळे थोडं वाचते, आरती करते, देवपूजा करून आरती करते आणि राहिलेलं मग दुपारी वाचते. मी असं करते. जर लवकर उठले तर मात्र एका टप्प्यातच सगळं संपवते. शक्यतो एका बैठकीत सगळं झालेलं चांगलं असतं, पण एकदा होतं आणि एकदा होत नाही. जसं होईल तशी सेवा करायची, कारण की महाराजांना मी तर सांगितलं, तोडकी मोडकी सेवा कशी होते तशी करून घ्या, पर्याय नाही. लक्षात ठेवा, कारण आपल्याला संसार, डबे सगळंच बघायला पाहिजे, जेवण करायला पाहिजे. सकाळी 7ला म्हणजे डबे लागतात आणि परत बाकीची कामं, देवपूजा हे ते कंटिन्यू जर तुम्ही वाचत बसला, समजा तुम्ही वेळानं उठला आणि कंटिन्यू वाचत बसलं तर मग 9-9:30पर्यंत तुम्हाला वाचत बसावं लागतं. तिथनं पुढं देवपूजा कधी करणार, जेवण कधी करणार आणि मुलांना डबे देणं हे महत्त्वाचं असतं. तर आंघोळा पाणी सगळ्यांना द्यायचं, चहा द्यायचा, नाश्ता द्यायचा, डबे द्यायचं, ह्यामध्ये ते सगळं कंटिन्यू काय होत नाही. 4-4:30ला जर तुम्ही उठला तर तुमचं होतं मग 7 वाजेपर्यंत. ते 7 वाजेपर्यंत, 7, 7:15, 7:30पर्यंत झालं तर काय वाटत नाही. लक्षात ठेवा. पण तिथनं पुढे जर वेळ झाला तर मग बाकी सगळ्या कामांना वेळ होतो आणि ते पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे कपडे वाळत नाहीत. चला, गुरुचरित्र मी तर चालू केलेलं आहे. नवनाथ पारायणसुद्धा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करू शकता. माझी पण खूप इच्छा होती. पण नवनाथ पारायणचं कसं होतं, संध्याकाळी वाचन असतं, ते सकाळी पण वाचलं तर चालतं तुम्ही. खरं कसं होतं, वाचन खूप आहे नवनाथ पारायणला. गुरुचरित्राचं कसं झालेलं आहे तर आपल्याला सराव झालेला आहे त्या पारायणचा, आणि नवनाथ पारायणचा कसं सराव नसल्यामुळे ते आपल्याला जास्त असं लोड वाटतं. मी गेल्या श्रावण महिन्यात रोज 1-2 अध्याय असं वाचून ग्रंथ पूर्ण केलेला. तर ह्या श्रावण महिन्यात काय झालंच नाही, कारण आपल्या त्या सुवासने झाल्या, परडी सोडून झालं. परत आपले शुक्रवारची पूजा असते. आता हे पारायण आणि सोमवारी आपल्याला म्हणजे ती सेवा असते महादेवांची, त्यामुळे ते नाही होत. आता ह्या सोमवारी तर वैल्यापाचा आहे, त्यामुळं रविवारी बहिणीच्या सासऱ्यांचं वर्षश्राद्ध आहे तर तिकडं जावं लागणार. सोमवारी वैल्यापाचा आहे, उद्या रक्षाबंधन आहे. आता पौर्णिमा आहे बघा, सत्यनारायण करा. आज केला म्हणजे गुरुवार केला तरी चालेल किंवा शुक्रवार केला तरी चालेल. 2 दिवस पौर्णिमा आहे. शक्यतो गुरुवारी करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना नाही जमत त्यांनी शुक्रवार केला तरी चालेल. कसं जमल तसं करा. शुक्रवार दिवसभरात कधी केला तरीसुद्धा चालेल. मी सुद्धा उद्यालाच करणार आहे. मला आज झालंच नाही करायचं, झालं नाही तर नाही. असं काय म्हणजे एवढं मी तर म्हणजे मनावर जास्त दडपण आणते की बाबा झालं नाही. महिन्याचं सत्यनारायण आहे आणि त्यात श्रावणातलं सत्यनारायण म्हणजे करायलाच पाहिजे. संकल्पयुक्त ज्यांना जमत असेल त्यांनी उद्यापासून 5 दिवस केला तरीसुद्धा चालतं. चला, म्हणजे थोडंसं मी आज तुम्हाला गुरुचरित्र पारायणचं थोडक्यात शेअर केलेलं आहे. कसं वाटलं, काय वाटलं, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर गुरुचरित्र पारायणचे नियम भरपूर व्हिडिओमध्ये, भरपूर जण आता यूट्यूबवर व्हिडिओ चालू आहेत ते, त्यामुळे मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, कारण भरपूर गुरुचरित्र पारायणचे व्हिडिओ येत आहेत. आता श्रावण महिना असल्यामुळे काय नियम आहेत, काय अटी आहेत, आणि माझं तर मत आहे नियम अटीपेक्षा सेवा करा. कारण हा नियम आहे, तो नियम आहे, मग तो काय मला जमणार नाही, तो काय मला जमणार नाही, याच्यापेक्षा तुम्हाला जसं जमतं तसं सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, नियम अटी या माणसानेच केलेले आहेत, देवाने काही केलेले नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला जे शक्य होतील ते नियम, शक्यतो जे मेन नियम आहेत ते पाळला तरीसुद्धा चालतं. ते पाळून जरी तुम्ही पारायण केला तरी चालतं, पण सेवा करा. सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे. चला, व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिन्यात गुरुचरित्र पारायण करा मैत्रिणी. काही नाही जमलं तर नवनाथ करा किंवा शिवलीलामृत पारायण करा.
पण जे जमतं ते पारायण करायला विसरू नका, कारण आजचा दिवस उद्याला नाही लक्षात ठेवा. आणि मी सुद्धा आता 2-3 दिवस झालं पारायण चालू केलेलं आहे. थोडे अध्याय दाखवले मी, ते कालचं थोडं शूट केलेलं होतं आणि आजचं थोडं शूट, असं 2 दिवसाचं शूट तुम्हाला मी म्हणजे व्हिडिओ जे शूट केलेले होते ते तुम्हाला दाखवत आहे. हे 2 दिवसाचे व्हिडिओ आहेत. पारायणला बसले की रोजचं कमीत कमी 3:30-4ला उठला तर म्हणजे छान वाटतं. 4:30 पावणे 5 वाजेपर्यंत वाचायला बसला तरी पण 7 वाजेपर्यंत तुमचं वाचन होतं आणि वाचलेल्याचं समाधान ते एक खूप मोठं मिळतं. सकाळी का वाचायचं, सकाळी वातावरण इतकं शांत प्रसन्न असतं की आपण वाचलेलं पण लक्षात येतं आणि खूप मन प्रसन्न होतं. अहम भावेत यास पूर्वनी कृती केली, माते तुझ नस्तवती त्यांची मती भ्रमली. जय देवी गायत्री माते, सद्भावे ओवाळू जय प्रणवाती ते. जय भारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा, जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमन. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ होता. पहाटेचं मी वाचायला बसलेले. सगळ्यात आधी स्वामी स्तवन वाचलं, त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची, एक माळ गायत्री मंत्र आणि त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष वाचून आपल्याला पुढे वाचायला सुरुवात करायची असते. गुरुचरित्र पारायणला बसल्यावर घरामध्ये भांडणं किंवा चिडचिड हे जास्त होते बघा, खूप जास्त त्रास होतो आपल्याला. असं का होतं हे पण मला काय माहीत नाही, पण मी किती वेळा तरी अनुभव घेतलेला आहे. पारायणला तुम्ही सुरुवात केला की तुम्हाला कोणी काही बोललेलं सहन होत नाही आणि मुद्दामनं तुम्हाला कोणी काहीतरी बोलणार किंवा कुणासंग तरी आपला वादविवाद हा नक्कीच होणार. महाराज एक प्रकारे आपली परीक्षाच बघत असतात, पण त्यातनं पण आपल्याला म्हणजे पुढे जायचं असतं, लक्षात ठेवा सगळं हे करून. पण मी किती वेळा तर अनुभव घेतलेला आहे, भांडणं वगैरे जास्त होतात. तर गुरुचरित्र पारायणचा अनुभव मला तरी खूप छान आणि चांगला आलेला आहे. एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. थोडासा कालावधी आहे त्याला, पण नक्कीच तुमच्यासोबत तो अनुभव मी शेअर करेन. आणि मी पार्थिव शिवलिंगाचं जे विसर्जन असतं तर ते कसं करते दुसऱ्या दिवशी सकाळी, तर जे बेल वगैरे वाहिलेलं असतं आपण ते सगळं काढून घ्यायचं आणि त्यानंतर जे शिवलिंग आहे ते खाली ताटामध्ये ठेवायचं आणि त्याच्यावर पूर्ण असं पाणी ओतून घ्यायचं, ते बुडेल एवढं ते पाण्यामध्ये विरघळून जातं. अशा पद्धतीने मी म्हणजे त्याची विसर्जन करत असते. सगळ्यात आधी पाया पडायचं, उदबत्ती वगैरे लावायची आणि नमस्कार करून मग त्यानंतरच हे सगळं करायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. आता मी इथं वरतीच पाणी वाटलेलं आहे तुम्हाला दाखवायला, पण ते शिवलिंग तुम्ही खाली ताटामध्ये ठेवायचं आणि त्याच्यावर पूर्ण ताट भरून असं पाणी घालायचं, जेणेकरून काय होतं तर त्याचं विसर्जन व्यवस्थित होतं. ते शिवलिंग कधीही हाताने असं कुस्करून मोडून तोडून असं नाही टाकायचं, कारण त्याच्यावर आपण सेवा केलेली असते. त्यामुळं अशाच पद्धतीने तुम्ही हे विसर्जन करायचं. किंवा एखाद्या कुंडीमध्ये जरी तुम्ही ठेवला आणि पाणी वाटला तरीसुद्धा चालतं. कुंडीमध्ये जर रोज तुम्ही शिवलिंग तयार करून त्याची पूजा केला तरीसुद्धा चालतं, पण त्याचं जेवढं पूजा महत्त्वाची आहे तेवढं त्याचं विसर्जनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीनेच तुम्ही विसर्जन करत जावा. चला मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. अशा पद्धतीने बघा भरपूर असं पाणी वाटायचं, जेणेकरून ते शिवलिंग पूर्ण पाण्यामध्ये बुडलं पाहिजे. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.